खानापूर तालुक्यातील बामणी पारे येथील उदगीर साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 12व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ माजी आमदार व सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या हस्ते व संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। श्री सत्यनारायण पूजा कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली। कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कारखाना सहवीज निर्मिती व आसवणी प्रकल्पाचे ऑफ सीझन मधील कामे पूर्ण झाली असून ऊस तोडणी व वाहतुकीकरिता पुरेशी यंत्रणाही भरली असल्याची माहिती दिली। यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांनी यावेळी कारखाना दररोज 5000 टनाने ऊस गाळप करणार असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे इथेनॉल करिता असलेली मागणी विचारात घेता इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 1,50,000 लिटर्स करण्यात आली असून ऑफ सीझन मध्ये डिस्टिलरी जादा दिवस चालवण्यात येणार असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे ऊस गळीत केल्यानंतर रसातील पाणी बाजूला काढून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे। यामुळे दैनंदिन पाणी वापर कमी होणार असल्याचे सांगितले। यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी या हंगामामध्ये एकूण 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तसेच कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगीर कारखान्यास गळीतासाठी पाठवावे असे आवाहनही डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी केले। यावेळी आदित्य कदम, दुधोंडीचे जे.के. बापू जाधव, कराडाचे आबासाहेब चव्हाण, तडसरेचे दिलीपराव पाटील, विसापूरचे डी.एम. माने, सयाजी धनवडे, खेराडे विटाचे आर.एम. पाटील, मंगळूरचे आनंदराव पाटील, बामणीचे अभिजित शिंदे, भरत लेंगरे, महावीर शिंदे, आनंदराव शेळके, तानाजी शिंदे, माजी नंदकुमार पाटील, गजानन सुतार, सुरेश पाटील, शरद शहा यांच्यासह कडेगाव पोलीस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले।